मला एक सांग, अख्ख्या पुण्यात तर गणपती एवढे सुंदर सुंदर आहेत, पण लोक सगळे पेठेतच गणपती बघायला का जातात? परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. म्हणजे? मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच पुण्यामधल्या पेठेमधून झाली. हिंदुस्थानातला पहिला सार्वजनिक गणपती बसवला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी 1892 साली, पेठेतच. त्यानंतर मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती, ज्याची स्थापना राजमाता जिजाऊ यांच्या काळामध्ये झाली असे म्हणतात, तो सुद्धा पेठेतच. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाचा, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम, मानाचा चौथा तुळशीबागेचा आणि मानाचा पाचवा गणपती केसरी वाड्यातला गणपती, हे सर्व गणपती पेठेतच. आणि ज्या गणपतीला प्रसिद्धीचं प्रचंड वलय प्राप्त झालंय असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पेठेतच. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचा देखावा आणि त्याच्याच बाजूला असणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा देखावा हा तितकाच नयनरम्य आणि अद्भुत असतो. हे दोन्हीही देखावे पेठेतच. त्यासोबतच शनिपार मंडळाचा आणि छत्रपती राजाराम महाराज मंडळाचा देखावा देखील पेठेतच. शिवाय पुण्यातल्या सगळ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक निघते कुठून? पेठेमधल्या लक्ष्मी रोडवरून. त्यामुळे पुण्यामधले गणपती बघायचं म्हटलं की सर्वजण येतात पेठेत.